मग आता असं करत करत बाबा आपलं पड्याला नदीच्या पड्याला जायचं. नदीला तर पूर आल्याला, मान नदी भरली होती. मारापुरात नाही यायचं होतं तावशी मारापूर, तावशीला यायचं होतं जित्राब चारायला. नदी तर फुल भरलेली नि सकाळचा टायमिंग. मग आता ही सगळीजण काय काय मसरावर बसणारी होती, शिंगाला धरून शिना चालायची. मग माझ्यावर प्रसंग आला, मला पवा येत नव्हतं काय नव्हतं. मी लई झालं 12-13 वर्षाचा. आनंदा पाटोळ्यानं सांगितलं, वैद्या तेवढं म्हशीच्या शापटाला धर, आता ही नदी पारायची आहे, मान नदी. मारापुरातनं तावशीला जायचं आहे. नदी तर फुल भरलेली, खडूळ झार पाणी वाहत होतं नुसतं. मग काय ते मी शापटाला धरलं. मानला नदी पड्याल हुस तर म्हशीचं पाय टिकूस तर अजिबात म्हैस सोडायची नाही, शिपूट सोडायचा नाही. आणि खरोखरच पांडुरंगाच्या आशीर्वादानं आणि खंडोबाच्या आशीर्वादानं मारापूरच्या आणि तावशीच्या मी जगलो. त्यातनं त्या म्हशीचा शेपूट सोडला नाही. मी कडला आलो तेव्हाच मी आपलं म्हशीचा शेपूट सोडला.